ओके. सो ही x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू नोट डाऊन केले. दोघांना पण सॉल्व्ह करून घेऊया आणि हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. कसं करणार? पहिल्या x चा घ्या. x ची व्हॅल्यू काय आहे? x इज इक्वल टू t आणि काय आहे? log t. डिफरन्शिएट करा त्याला विथ रिस्पेक्ट टू x. इथं काय आहे ना, dx अपॉन dt. सॉरी x नाही t येणार इथं, वरती t दिलाय आपल्याला. u इंटू v रूल लावा. हा u हा v. सो t d अपॉन dt. इथं काय येणार? log t. नेक्स्ट प्लस log t आणि d अपॉन dt आणि इथं काय येणार आपल्याकडे t. नाव dx अपॉन dt is equal to t into याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन t प्लस log t आणि याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 1. सो dx अपॉन dt is equal to t कॅन्सल. इथं किती राहणार? 1 प्लस आणि इथं किती येणार? log t. ओके, याचा आन्सर आला. नेक्स्ट याला घ्या. therefore y is equal to t raised to t. इथं लिहा टेकिंग log on both side. इथं घ्या log y is equal to इथं घ्या log t raised to t. नाव log याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या अगोदर इथं घ्या log y. t ला पुढं आणा आणि इथं पण होणार काय? log t. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार इथे? t. इथं काय ना 1 अपॉन y dy अपॉन dt. इथं पण u इंटू v लावणार. t d अपॉन dx log t प्लस log t d अपॉन dx आणि काय येणार? t. नाव 1 अपॉन y dy अपॉन dt is equal to t into log t चा आन्सर 1 अपॉन t प्लस log t इंटू या t चा डेरिव्हेटिव्ह 1. हे दोन्ही कॅन्सल होतील. नाव y ला या साईडला घेऊया. dy अपॉन dt is equal to y. इथं व्हॅल्यू किती राहते? 1 प्लस log t. y ची व्हॅल्यू काढू नका. y ची व्हॅल्यू इथं घेऊ नका. कोणती? ही. का? कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला y पाहिजे. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये y पाहिजे. त्यामुळे नाव dx अपॉन dy अपॉन काय घेणार? dx. फॉर्म्युला काय? dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt. ओके, याची व्हॅल्यू किती आहे? y 1 प्लस log t आणि याची व्हॅल्यू किती आहे? 1 प्लस log t. ओके, नाव हे दोन्ही कॅन्सल होईल. राहील काय ते? dy अपॉन dx इज इक्वल टू इथं y. ओके, सो dy अपॉन dx इज इक्वल टू y प्लस आहे या साईडला ना मायनस इज इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर काय लिहिणार? हेन्स प्रूव्ह. ओके, कॉपी करून घ्या.